अतिक्रमणाबाबत सन 2024च्या खरीप हंगामामध्ये वाशिम जिल्ह्यात आमच्या बिगर सातबारा शेतकऱ्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचा आधार घेऊन ज्या ज्या लोकांनी जमिनीची पेरणी मशागत केली याचा प्रतिवेदनात्मक अहवाल सादर करावा असं 10 रुपयाची कोटफी लावून आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेले अर्ज आहेत. सदर अर्ज खारिज करण्यात आले. ते पुनर्जीवित करण्याबाबत आज मॅडमला आम्ही निवेदन सादर केलं आहे. त्याच धर्तीवर या अशा पद्धतीची चुकीची कारवाई झाल्यामुळं आमच्या झाकलवाडी येथील गट नंबर 136 मध्ये अनुसूचित जमातीपैकी फासेपारधी समाजाचे आमच्या जैनूरबाई चव्हाण, घिसडी समाजाचे भारतभाऊ सोळंके आणि गरीब मराठा समाजाचे रमेश वाघ यांच्या कब्जात मागच्या 25 ते 30 वर्षापासून जमीन असताना सुद्धा तत्कालीन पटवारी डी नप्ते यांनी जमिनीचा अहवाल सादर केलेला नाही. या आमच्या अनुसूचित जमातीपैकी फासेपारधी समाजाला अंधारात ठेवून इथलच्या प्रशासनाची, जिल्हाधिकाऱ्याची, समाज कल्याण बहुजन विकास कार्यालयाची दिशाभूल करून या लोकांचा अहवाल चुकीचा सादर केलेला आहे. सदर अहवाल पुनर्जीवित करावा अशा पद्धतीची मागणी आम्ही समसरसिंग भोसले फासेपारधी संघटना, बिगर सातबारा शेतकरी संघटना, मानवी हक्क अभियान या सगळ्या संघटनेच्या वतीनं सन्माननीय तहसीलदार साहेबांकडे आम्ही कारवाई केलेली आहे. याबाबत जे अर्ज खारिज केलेले आहेत सदर अर्ज पुनर्जीवित करून पुन्हा अहवाल प्रतिवेदनात्मक अहवाल सादर करावा अशा पद्धतीची मागणी केलेली असून मौजे झाकलवाडी येथील गट नंबर 136 दरवर्षीप्रमाणे जैनूर चव्हाण, भारत सोळंके, रमेश वाघ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सन 2025च्या खरीप हंगामामध्ये त्या जमिनीवर पेरणी करणार आहेत. म्हणून त्यांचे अर्ज पुनर्जीवित करावे अशा पद्धतीची सुद्धा आम्ही लेखी स्वरूपात मागणी केली. जय भीम.